तर नमस्कार मित्रांनो, रामेश्वरम सिरीजचा भाग 3 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. हॉटेलमध्ये नाश्ता करून निघालो रामेश्वरम मधील दुसऱ्या जागा एक्सप्लोअर करण्यासाठी. शेअरिंग ऑटो केली आणि निघालो आपल्या भारतातील सर्वात शेवटचे टोक असलेल्या जागी म्हणजेच धनुष्यकोडी येथे. जातानाच आपल्याला प्रथमच विभीषण मंदिर लागते. असे मानले जाते की रावणाचा धाकटा भाऊ म्हणजेच विभीषण यांनी याच ठिकाणी भगवान श्रीरामासमोर शरणागती पत्कारली आणि असे सुद्धा मानले जाते की याच ठिकाणी रावणाचा वध झाल्यानंतर श्रीरामांनी विभीषणाचा राज्याभिषेक केला. अशी आख्यायिका या मंदिरांच्या भिंतीवर आजही पाहायला मिळते. आणि मंदिरापासून थोड्याच अंतरावर ज्या दगडाने रामसेतू बांधला तो दगड आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे सर्व पाहून निघालो पुढच्या दिशेने. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो द लास्ट रोड ऑफ द इंडिया म्हणजे धनुष्यकोडी येथे. भगवान श्रीराम याच ठिकाणाहून लंकेकडे गेले होते हे तर आपण सर्वांना माहिती आहे. पण याच ठिकाणी एका बाजूस बंगालचा उपसागर तर दुसऱ्या बाजूस हिंदी महासागर एकमेकांना मिळतात. हे सर्व पाहून आम्ही आलो भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या वडलोपार्जित असलेल्या घरी, जे आता हाऊस ऑफ कलाम या नावाने ओळखले जाते. हे सर्व पाहून एका हॉटेलमध्ये जेवण केलं. पुढचा प्रवास हा रामनाथपुरम टू तिरुचिरापल्ली आणि तिरुचिरापल्ली टू तंजावूर असा ट्रेनने प्रवास करून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 ला आम्ही तंजावूरला पोहोचलो. इथून पुढचा प्रवास जर पाहायचा असेल तर नक्की फॉलो करा.